पोर्तुगीजांच्या सत्तेखाली असलेल्या वसई प्रांतात पहिल्या शतकात व्यापारी भरभराट होती। सन 1526 मध्ये तो पोर्तुगीजांनी पाडून वसईला नवा किल्ला बांधला। वसईच्या तळाला 11 बुरुज व त्यावर 90 तोफा होत्या। सिद्धीच्या जंजिरासारखाच हा वसईचा किल्ला म्हणजे अक्षरशः यमपुरी होती। वसईच्या आसपासचे किल्ले मराठे सहज जिंकले, मात्र वसई किल्ला अतिशय मजबूत होता। जोपर्यंत वसईचा किल्ला मराठे जिंकणार नव्हते तोपर्यंत घेतलेल्या ठाण्याचे महत्त्व नव्हते। विशेष म्हणजे वसई किल्ला उत्तर कोकणातील पोर्तुगीजांच्या वर्चस्वाचे द्योतक होते। शिवाय तो किल्ला अजिंक्य समजला जात असे। वसई किल्ल्याचा आकार अष्टकोनी होता। 1.5 मैलांचा परिघ या किल्ल्याला असून जमिनीपासून 30-40 फुटापर्यंत उंच तट आहे। चिमाजी अप्पा पोर्तुगीजांविरुद्धच्या मोहिमेत मोठ्या जोमाने आक्रमण करीत होते। विशेष म्हणजे मराठा सरदारांनी अप्पांना मोलाचे सहकार्य केले होते। त्यांच्या सहकार्यामुळे चिमाजी अप्पांनी तारापूरचा किल्ला जिंकला। यानंतर चिमाजी अप्पांनी आपला रोख वसईकडे वळविला। 6 फेब्रुवारी 1739 रोजी चिमाजी अप्पांनी वसईला वेढा दिला। चिमाजी अप्पांनी यावेळी योग्य कार्य केले। वसईच्या आजूबाजूच्या परिसरातील किल्ले जिंकण्यासाठी त्यांनी खंडोजी माणकर, राणोजी शिंदे इत्यादी सरदारांना पाठवले। त्यात मराठ्यांना यशही मिळाले। 15 मार्च 1739 रोजी वसईला आधार असलेला बांद्रा किल्ला मराठ्यांनी भुईसपाट केला। त्यापूर्वीच 6 फेब्रुवारी 1739 रोजी चिमाजींनी वसईत 25,000 घोडदळ, 40,000 पायदळ, 4,000 सुरुंग लावणारे मजूर, 5,000 उंट, 50 हत्ती व असंख्य पेंढारे अशा चतुरंग दलानिशी वसईस वेढा घातला। प्रचंड सैन्यासह मराठ्यांनी वसईला वेढा दिला असला तरी वसई जिंकणे सोपे नव्हते। वसईच्या उत्तरेस खुष्कीची बाजू तेवढीच वेढा देण्यासाठी मोकळी होती, कारण पूर्व, पश्चिम व दक्षिण बाजूला पाणी आणि चिखल असल्यामुळे मराठ्यांनी खुष्कीतला प्रदेश जिंकून पोर्तुगीजांशी युद्ध करण्यासाठी आडगळीचा मार्ग स्वीकारला। दरम्यान मराठ्यांनी वसईच्या आसपासची धारावी, करंजे ही शहरे जिंकली। तसेच 9 फेब्रुवारीला वर्सोवा, 7 मार्चला धारावी, 12 मार्चला कारंजाबरे मराठ्यांनी जिंकून घेतले, तर 15 मार्चला मराठ्यांनी बांद्राचा कोट जमीनदोस्त केला। या सर्व स्थळांचा वसईच्या पोर्तुगीजांना मोठा आधार होता। वसईचा लढा लवकर पूर्ण व्हावा अशी बाजीरावांची इच्छा होती, मात्र ते शक्य झाले नाही, कारण वसईच्या पोर्तुगीजांना गोव्याहून कुमक मिळत होती। ती कुमक बंद करण्याइतपत सामर्थ्य संपन्न आरमार मराठ्यांकडे नव्हते। त्यावर एकच उपाय होता, तो म्हणजे प्रत्यक्ष गोव्यात योग्य वेळी काही सैन्य घुसवून गोव्यात घबराट निर्माण करावायची, जेणेकरून वसईकडे कुमक पाठविणे पोर्तुगीजांना अशक्य होईल। अशावेळी त्यांच्यावर प्रहार करण्याची योग्य संधी होती, म्हणून व्यंकटराव यांच्यावर ही मोठी कामगिरी सोपवली। माहीमला पोर्तुगीज शरण येत असताना व्यंकटरावाचे सैन्य सावती मार्गे गोव्यात घुसले। अर्थातच त्यामुळे चिमाजी अप्पांचे काम सोपे झाले, कारण शत्रू पक्षाला 2 आघाड्यांवर युद्ध करावे लागल्याने त्यांचे सैन्यबळ विभागले जाऊन मराठ्यांचे चांगलेच फावले। तसेच वसईला वेढा देण्यापूर्वी शंकराजी केशव्यास 1738च्या नोव्हेंबर महिन्यात 8,000 घोडदळ व 10,000 पायदळ देऊन दमनवर पाठवले गेले, कारण दमन मार्गे वसईला रसद पुरवठा होता। मराठ्यांनी यावेळी आपली युद्धनीती बदलून पोर्तुगीजांच्या किल्ल्यावर सरळ धडक देण्यापेक्षा किल्ल्यासमोर धमधमे बांधून व त्यावर तोफा रचून मारा करण्याचे ठरवले। शिवाय तोफखान्याच्या आश्रयाने किल्ल्याच्या भोवती तटबंदी सुरुंग पेरावायचे असे नवीन डावपेच आखले। त्यासाठी मराठ्यांनी वसईच्या किल्ल्याभोवती मोर्चेबांधणी केली। हे काम अतिशय जलद गतीने व शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले। ते पाहून पोर्तुगीजांचा मुख्य इंजिनियर दो आद्रियन दगा व्ही आश्चर्याने थक्क झाला। मार्च महिन्यात मराठ्यांनी अनेक सुरुंग लावले, परंतु जमीन रेताळ असल्यामुळे सुरुंग कुचकामी होत होते। किल्ल्यात सुरुंग कोठे लावावा हाच प्रश्न मराठ्यांसमोर निर्माण झाला होता। अशावेळी पोर्तुगीजांनी सर्व शक्ती वसईला पणास लावली होती। पोर्तुगीजांचे सर्व सैन्य वसईत गोळा झाले होते। परिणामी वसई किल्ल्यात धान्याचा साठा संपत आला असता गोव्याहून नवीन मदत येत नव्हती। अशावेळी इंग्रजांनी मध्यस्थी करण्यासही नकार दिला। तेव्हा वसईच्या किल्लेदाराने 500 सैन्य ठेवून मराठा हल्ल्याची वाट पाहत राहिला। 2-3 लहानशा तुकड्यांनी बाहेर जाऊन मराठा सैन्यावर तोफांनी मारा केला। त्यात अनेक मराठी सैन्य ठार झाले। एप्रिल 1739 मध्ये मराठ्यांचे सुरुंग तटापर्यंत पोहोचले असता मराठे व पोर्तुगीज यांच्यात घनघोर युद्ध झाले। त्यात मराठ्यांची एक गोळी लागून जॉन झेवियर पिंटो मारला गेला। 25 एप्रिल 1739 रोजी रात्री 9 वाजता वसईचा लढवय्या जनरल सिल्वेर हा
रेमेदिवस नावाच्या बुरुजावर पाहणी करीत असताना मराठ्यांच्या एका गोळीचा बळी ठरला. त्यानंतर कायनात दी सोंग परेरा या पोर्तुगीज सरदाराने युद्ध सुरू ठेवले. परेराने किल्ल्याचे संरक्षण करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न चालवले. त्यात अनेक मराठा सैन्य मारले जात होते. यावेळी पोर्तुगीजांच्या तोफेच्या माऱ्यामुळे मराठा सैन्याची मोठ्या प्रमाणात जी अगणित प्राणहानी झाली त्यास केवळ रानटीपणा असे म्हणावे लागेल. मात्र मोठ्या प्रमाणात मराठे मृत्युमुखी पडत असतानाही ते जिद्दीने लढत होते. मराठ्यांनी यावेळी अनेक सुरुंग लावलीत. वसई किल्ल्यात सुरुंग लावण्याची जबाबदारी राणोजी शिंदे, मल्हारराव होळकर व यशवंतराव पवार यांच्याकडे देण्यात आली होती. मराठे जिद्दीने लढत होते पण विजय मिळत नव्हता. तेव्हा धार्मिक प्रवृत्तीच्या चिमाजी अप्पांनी जोपर्यंत किल्ला जिंकत नाही, वसईच्या किल्ल्यातील तुंगार टेकडीवरील महादेवाचे दर्शन होत नाही, तोपर्यंत येथून हलायचे नाही असा निर्णय घेतला. मात्र 2-4 महिने लढा देऊनही वसईचा किल्ला दाद देत नव्हता. तेव्हा चिमाजी अप्पा भयंकर संतापले. परिणामी चिमाजी अप्पांनी आपल्या सैन्याला वैतागून सांगितले, किल्ला हस्तगत होत नाही, याचकरता मजला तोफेच्या तोंडी बांधून माझे डोके तरी किल्ल्यात पाडावे, नाहीतर किल्ला घ्यावा. अप्पांच्या चेतावणीने सैन्य जोमाने कामाला लागले. त्याच रात्री खलबते झाली व दुसऱ्या दिवशी सकाळी किल्ल्याच्या तटबंदीखाली सुरुंग पेरण्यात आली. मराठा पोर्तुगीज लढा अतिशय घनघोर युद्ध सुरू असतानाच 1 मे व 2 मेला तटाला सुरुंग लागून तटाला खिंडार पडले. त्या एकाच दिवशी दुपारी 3 वाजेपर्यंत मराठ्यांनी सेबेस्तिया व काल्वालैस या बुरुजांमध्ये मराठ्यांच्या सुरुंगामुळे किल्ल्याच्या तटास खिंडार पडले. त्यातून 4000वर मराठा शिपायांनी किल्ल्यात घुसण्याचा प्रयत्न केला, परंतु पोर्तुगीजांच्या तोफांच्या माऱ्यापुढे तो प्रयत्न असफल ठरला. मात्र 2 मे 1739 रोजी लावलेला एक सुरुंग 3 मे रोजी उडाला. तेव्हा संताजी वाघई या शूर सैन्याने वसईवर चढाई केली. त्याचबरोबर इतरही सरदारांनी एकजुटीने वसईवर चढाई केली. त्यात त्यांना यश मिळाले. सुरुंगाला बत्ती दिल्यानंतर समोरचा एक प्रचंड बुरुज आसमानात उडाला. पोर्तुगीजांच्या ध्यानीमनी नसताना त्यांची बुरुजावरची 50-60 माणसे आसमानात उडाली. इतका भयंकर हल्ला मराठ्यांनी चढवला होता. वसईच्या लढ्यात अंजूरकराचे गंगाजी नाईक हे आपल्या 4ही बंधूंसह अतिशय जिद्दीने लढा देत होते. त्यांनी वसईच्या तटाला खिंडार पाडण्यात यश मिळवले, परंतु मुरारजी नाईक तेथेच लढता लढता मरण पावले. मराठ्यांनी सुरुंग लावून तटाला खिंडार पाडल्यामुळे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात जाणार असे दिसताच परेराने रात्री जहाजातून आपली बायका मुले दमनकडे पाठवण्याचे ठरवले. ते जहाज मराठ्यांच्या हाती लागले. त्यात किल्लेदाराची अतिशय सुंदर पत्नी होती. चिमाजी अप्पांनी बायका मुले असलेला तराफा पकडल्याबद्दल आपल्या शिपायांना दोष दिला व किल्लेदाराच्या परिवारातील सदस्यांना मोठ्या सन्मानाने परत किल्ल्यात पाठवले. परेराला आता कळून चुकलं होतं की आपण मराठ्यांचा प्रतिकार करू शकत नाही, कारण इंग्रजांकडून मिळत असलेली मदत संरक्षणाच्या दृष्टीने तुटपुंजी होती. मराठे सैन्य तटाला पडलेल्या खिंडारातून लोंडेच्या लोंडे किल्ल्यात घुसत होते. होणाऱ्या संघर्षात पोर्तुगीज मारले जात होते. त्यामुळे त्याने आपल्या प्रमुख सहकाऱ्यांनिशी विचार विनिमय करून वसईला राखणे अशक्य आहे असा निर्णय घेतला. चिमाजी अप्पास दक्षिणेची मोहीम त्वरित निकाली काढण्याची आज्ञा देऊन बाजीराव आपल्या सैन्यानिशी उत्तरेत निघून गेले. त्यांनी चिमाजी अप्पांची फौज बरोबर नेण्यास मागून घेतलेलं नाही. परिणामी फिरंग्यांच्या आशेवर पाणी फिरले व ते नाईलाजाने मराठ्यांना शरण आले. 4 मे रोजी पोर्तुगीजांनी तहाचे पांढरे निशाण उभारले. एकंदर स्थिती प्रतिकूल आहे असे दिसताच पोर्तुगीजांनी 5 मे रोजी तहाचे बोलणे सुरू केले. त्याचबरोबर मराठ्यांनी 5 मे 1739 रोजी वसई सर केली. त्यानंतर मराठा व पोर्तुगीज यांच्यात वाटाघाटी झाल्या व 12 मे 1739 रोजी मराठा सैन्य वसई किल्ल्यात शिरले. अशा प्रकारे 25.5 महिने लढा दिल्यानंतर पोर्तुगीज यांचा सगळा उत्तरेचा प्रदेश मराठ्यांच्या ताब्यात आला. 23 मे 1739 रोजी वसई किल्ल्यावर मराठ्यांचा विजयी भगवा झेंडा फडकला.